तर आज आपण पाहणार आहोत आंबाड्याची भाजी। तर इथे मी आंबाड्याची एक पेंडी भाजी आणली होती, त्याला स्वच्छ मी धुवून घेतलेली आहे आणि आता ह्या ठिकाणी मी 2 ग्लास पाणी घालून ती भाजी 5 मिनिटं वाफवून घेणार आहे। उन्हाळ्यामध्ये ही भाजी आवर्जून खावी कारण ही थंड असते। फोडणीसाठी लागणारं साहित्य या ठिकाणी मी अर्धी वाटी हरभरा डाळ 2 तास आधी भिजवून ठेवलं होती। त्याच पद्धतीत तांदूळ अर्धी वाटी म्हणजे कण्या अर्धी वाटी ते पण 2 तास आधी भिजत घातलं होतं। अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट, एक कांदा, 5-6 हिरव्या मिरच्या आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या, थोडा हिंग आणि मीठ। तर आता इकडे मी भाजी पाण्यातून काढून घेतली आणि त्याच्यातलं जास्तीचं पाणी हाताने पिळून टाकलं आहे। कढईत 4 चमचे तेल घातलेलं आहे, त्याच्यामध्ये कांदा फोडणीला घालून घेणार आहे। कांदा पूर्ण व्यवस्थित गोल्डन ब्राऊन कलर येऊपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि मग त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत। मी लसूण नीट करून घेतला नाही आहे, असा स्वच्छ धुतला आहे आणि ठेचून घेतला आहे। लसूण आणि कांदा व्यवस्थित खरपूस भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपण हिरवी मिरची घालायची आहे। मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीने तुम्ही कमी जास्त करू शकता। तर हरभरा डाळीला जर एक उग्र वास असतो, त्यामुळे ती पण आपण तेलावरती फोडणी घालून घ्यायची आहे। 1-2 मिनिट आपण हरभरा डाळीला परतणार आहोत तेलावरती आणि त्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये भिजवलेले तांदूळ घालणार आहोत। अर्धी वाटीचे तांदूळ घेतलेत मी, इथे माझ्याकडे बारीक तांदूळ होते ते वापरले, तुमच्याकडे कण्या असतील तर त्या देखील चालू शकतात। आता ह्या सर्वांना आपण एक 3-4 मिनिट परतून घ्यायचं आहे व्यवस्थित। आता आपल्याला हिंग घालायचं आहे, थोडासा हिंग घातला मी, मीठ घातलं चवीनुसार आणि आपण जी भाजी पिळून ठेवली होती स्वच्छ, तर ती भाजी आता आपण इथे घालत आहोत। भाजीला न चिरता जरी आपण घातली तरी चालते, भाजी मी चिरली नव्हती, पाणंच घेतली होती त्यामुळे। तर ही मिनिटभर परतून घ्यायची आहे आणि परतल्यानंतर ह्यामध्ये आता आपल्याला 1 ग्लासभर पाणी घालावं लागणार आहे, कारण तांदळाच्या कण्या आणि डाळ पूर्ण व्यवस्थित शिजायला हवी, त्यासाठी मी 1 ग्लासभर पाणी इथे लागणार आहे। तर मी ते घालून घेते। आता पाणी घालून एकदा ह्याला मस्त आपण मिक्स करून घेऊयात। सगळी भाजी सगळीकडून परतून घेऊन झाकून ह्याला एक 7 ते 8 मिनिटं आपण भाजी शिजवून घेणार आहोत। तर 1 ग्लासभर पाण्यात ही भाजी व्यवस्थित शिजली जाईल, कारण तांदूळ आहे, डाळ आहे आणि दोन्ही पण कच्चे आहेत, तर आपल्याला पाणी लागणारच। 7 मिनिटानंतर मी चेक केलं तर अजून माझी डाळ आहे ती थोडी कच्ची वाटते, तर ह्या ठिकाणी मला अजून भाजी थोडा वेळ शिजवावी लागेल। तर मी शिजवून घेते आणि थोडंसं मी पाणी देखील घातलं परत भाजीमध्ये। तर आता एक 10 मिनिटानंतर भाजीमध्ये मी शेंगदाण्याचं कूट घालते, कारण भाजी पूर्ण होत आले। आता शेंगदाण्याचा कूट लास्टला घालायचा, कारण मी शेंगदाणे भाजून घेतले होते आणि मिक्सरला बारीक करून घेतले होते। थोडीशी जाडसरच मी शेंगदाण्याची पावडर ठेवली होती, खूप बारीक नाही करायची आहे। तर मी शेंगदाण्याचं कूट घालून मिक्स करून 1-2 मिनिटं वाफ लावून घेतली आणि आता माझी भाजी तयार झाली। तर ही भाजी उन्हाळ्यामध्ये आवर्जून का खावी, तर भाजी थंड असते आणि ही उन्हाळ्यातच मिळते। तर गार्निश करण्यासाठी कोथिंबीर घातले। रेसिपी कशी वाटली नक्की सांगा।